हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 8 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण या मालिकेत पुढे काय घडणार आहे, काय जबरदस्त आणि एकदम भारी ट्विस्ट येणार आहे याबद्दल जाणून घेऊया. तर फ्रेंड्स, शनिवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की कृष्णाला बाजाबाई विरुद्ध एक खूप मोठा पुरावा सापडणार आहे. कृष्णा चक्क बाजाबाई, पूजा आणि सावित्री या तिघींचं स्टिंग ऑपरेशन करणारे, या तिघींचा एकमेकींशी बोलतानाचा व्हिडिओ ती शूट करणारे. जेव्हा बाजाबाई ही पूजाला म्हणत असेल, हो पूजा, मीच तुला सांगितलं होतं वेडेपणाचं नाटक करायला, आत्महत्येचं नाटक करायला आणि त्यानंतर तुझी स्मरणशक्ती गेलीये असं दुष्यंतला सांगायला. हा सगळा माझाच प्लॅन होता. मीच डॉक्टरला 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं होतं. आणि कृष्णा त्याच वेळेस तेथे पोहोचेल आणि आपल्या मोबाईलच्या फोनमध्ये कॅमेरामध्ये हे सगळं रेकॉर्डिंग करून घेईल. म्हणजेच ती बाजाबाई, पूजा आणि सावित्रीचं स्टिंग ऑपरेशन करणार. परंतु ही शेवटी मालिका आहे आणि मालिकेमध्ये काही ना काहीतरी ट्विस्ट येतच असतो. कृष्णा ही खिडकीतून बाहेरून लपून हे स्टिंग ऑपरेशन करत असेल, व्हिडिओ शूट करत असेल. तेवढ्यात कुणीतरी कृष्णाला आवाज देईल, हे कृष्णा येथे काय करतेय? आणि हे ऐकून लगेच बाजाबाई, पूजा, सावित्री खिडकी बाहेर पाहणार. कृष्णाने आपला व्हिडिओ शूट केलाय, तिच्या हाती मोठा पुरावा लागलाय आणि जर दुष्यंतला तिने हा व्हिडिओ दाखवला तर आपला खेळ संपला. त्यामुळे बाजाबाई खूप घाबरणार. कृष्णाला सुद्धा समजेल की माझ्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय आणि मला लवकरात लवकर दुष्यंत सरकारला हे दाखवावं लागेल. त्यामुळे कृष्णा ही तेथून धावत पळत सुटणार आणि मग बाजाबाई लगेच आपल्या गुंडांना कॉल करणार की कृष्णा ही माझ्या घराकडे चालली आहे दुष्यंतला भेटायला, तिला लवकरात लवकर पकडा. आणि मग हे गुंड कृष्णाचा पाठलाग करू लागतील. कृष्णा ही रस्त्याने धावत असेल. आता लॉजिकली विचार करायला गेलं तर रस्त्यावर पळण्यापेक्षा जर कृष्णाने आपल्या मोबाईलवरून हा व्हिडिओ दुष्यंतला व्हॉट्सॲपवर पाठवला असता तर हा व्हिडिओ दुष्यंतला मिळाला सुद्धा असता. परंतु कृष्णा तसं करत नाही आणि रस्त्याने धावत सुटते. तिच्याकडे जी फटफटी आहे ती कुठे गेली आहे देव जाणे. आणि कृष्णा ही रस्त्याने धावत असते. तर इकडे दुष्यंत विचार करतो, कृष्णा घरात नाहीये आणि कृष्णा घरात नाहीये म्हणजे दुष्यंतला खूप भीती वाटते. कृष्णा ही अचानक कोठे गेली हा प्रश्न त्याला पडणार आणि मग तो कृष्णाला कॉल करणार. पण कृष्णा ज्या फोनने व्हिडिओ शूट करतेय त्या फोनमध्ये कदाचित सिम कार्ड नाहीये, त्यामुळे कृष्णाचा फोन लागतच नाही. कृष्णा फोन उचलत नाही आणि दुष्यंतची काळजी आणखीनच वाढते. आणि मग दुष्यंत हा कृष्णाला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. इकडे कृष्णा ही रस्त्याने धावत असते, तिकडे दुष्यंत हा गाडीने धावत असतो आणि बाजूचे गुंड हे कृष्णाच्या मागे धावत असतात. आणि असा एक सेंटर पॉइंट जेथे या तिघांची सुद्धा भेट होते. बाजाबाईचे गुंड कृष्णाला पकडतात. त्यांचं एकच काम असतं, कृष्णाच्या हातातून हा मोबाईल घेणं, चोरणं, पळून जाणं किंवा फोडून टाकणं. म्हणजे बाजाबाई विरुद्धचा पुरावा हा व्हिडिओ कृष्णाला कोणालाही दाखवता येणार नाही. आणि त्याच वेळेस दुष्यंत येथे पोहोचणार. दुष्यंतला दिसेल की काही गुंड कृष्णाला पकडण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे दुष्यंत हा लगेचच कृष्णाच्या मदतीला धावून जाणार आणि मग कृष्ण आणि दुष्यंत मिळून या गुंडांची चांगली धुलाई करतील, त्यांना हाकलून देतील एवढं मात्र नक्की. आणि मग कृष्णा दुष्यंतला हा व्हिडिओ दाखवेल असं आपल्याला वाटतंय. पण शेवटी ही एक रोज येणारी टीव्ही मालिका आहे. यामध्ये एवढ्या लवकर गोष्टी घडत नाही आणि कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी मिळून या गुंडांची धुलाई करण्याआधीच नक्कीच हा मोबाईल फुटलेला असेल किंवा यातील एखादा गुंड हा मोबाईल फोन घेऊन पळून जाईल. त्यामुळे कृष्णाला बाजाबाईचा खरा चेहरा दुष्यंतला दाखवता येणार नाही, बाजाबाईचं सत्य दुष्यंतला सांगता येणार नाही एवढं मात्र नक्की. पण दुष्यंत मात्र आता घाबरणार. त्याला हा प्रश्न नक्कीच पडेल की कृष्णावर एवढे हल्ले का होत आहे? असं कोण आहे जे कृष्णाच्या जीवावर उठलंय आणि पुन्हा पुन्हा कृष्णाला पकडण्यासाठी, तिला मारण्यासाठी गुंड पाठवतंय? आणि मग दुष्यंत हा कृष्णाला विचारणार, कृष्णा हे सगळं काय आहे? यावेळेस मात्र कृष्णा गप्प बसणार नाही आणि दुष्यंतला सांगेल, दुष्यंत सरकार, तुम्हाला बोलून काही फायदा नाही, सांगून काही फायदा नाही, कारण तुमचा माझ्यावर विश्वासच बसणार नाही. दुष्यंत शांत होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंतचं आता कृष्णावर किती प्रेम आहे. त्यामुळे तो कृष्णाला म्हणेल, कृष्णा तू मला सांग, मी सारासार विचार करेल, सत्य शोधण्याचा प्रयत्न करेल. आणि मग कृष्णा त्याला झालेला सगळा प्रकार सांगणार
की आता जे गुंड माझ्या माग करत होते, मला पकडण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी माझा मोबाईल चोरून नेला, फोडून टाकला, ते गुंड बाजाबाईचे होते. दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकणार. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दुष्यंत हा मातृभक्त आहे. त्याला आईविरुद्ध काहीही सांगितलेलं पटत नाही. पण एकीकडे कृष्णाचं प्रेम आहे आणि दुसरीकडे बाळाबाईचं प्रेम. त्यामुळे दुष्यंत हा चिडणार, पण कृष्णाचं सगळं बोलणं ऐकून घेणार. कृष्णा त्याला म्हणेल, दुष्यंत सरकार, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. तुमच्यासाठी तुमची आई ही देवाच्या जागी आहे. पण मी जे बोलते ना, त्यातील शब्द न शब्द खरा आहे. दुष्यंत विचारणार, पण तुला हे का वाटतं की ते गुंड आईने पाठवले होते, बाळाबाईने पाठवले होते? कृष्णा मग त्याला घडलेला सगळा प्रकार सांगणार की पूजाने तुम्हाला बाळाबाई विरुद्ध जे सांगितलं होतं ना, ते सगळं खरं होतं. पूजाचं स्मरणशक्ती जाण्याचं नाटक, आत्महत्येचं नाटक, हा सगळा बाळाबाईचाच प्लॅन होता आणि बाळाबाईनेच हे सगळं घडवून आणलं होतं. आणि आज मी जेव्हा माझ्या घरी गेले तेव्हा बाळाबाई पूजा आणि माझ्या आईशी बोलत होती. मी त्याचाच व्हिडिओ बनवला होता आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायला येत होते. पण बाळाबाईंना हे कळलं आणि त्यांनी गुंड पाठवले. त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवू शकले नाही. दुष्यंतला सुद्धा जबर धक्काच बसणार. त्याचं मन या गोष्टीला मानण्याला तयार होणार नाही की माझी आई असं काही कट कारस्थान करू शकते, कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकते. पूजाने जे काही केलं ते सगळा बाळाबाईचाच प्लॅन होता. पण दुसरीकडे त्याचं जे मेंदू आहे, त्याचं जे डोकं आहे, त्याच्यात मात्र विचार सुरू झालेच असतील की कृष्णा परत परत एवढं सांगते, म्हणजे त्यात काही सत्यता असू शकते. तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला म्हणेल, कृष्णा, मला काहीच कळत नाहीये, कोणावर विश्वास ठेवावा, तुझ्यावर की आईवर. पण मला आता सत्य शोधून काढायचंय. जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही, स्वतःच्या कानाने ऐकत नाही, तोपर्यंत ना मी तुझ्यावर विश्वास ठेवणार ना आईवर. आणि हाच या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट असणार आहे फ्रेंड्स. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, आजपर्यंत दुष्यंत हा कधीही बाळाबाई विरुद्ध एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नसतो. कुणी जर बाळाबाईला काही बोललं तर दुष्यंत चक्क त्याच्या अंगावर धावून जातो. त्याचा जीव घ्यायला सुद्धा तो कमी करणार नाही. आणि आता तोच दुष्यंत हे सगळं करायला तयार आहे, ऐकायला तयार आहे, शहानिशा करायला तयार आहे. मग दुष्यंत असं नेमकं करणार तरी काय? तर फ्रेंड्स, आता कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे मिळून एक प्लॅन बनवतील. दुष्यंत आजपर्यंत डोळे झाकून बाळाबाईवर विश्वास ठेवतो, पण आता तो आपले झाकलेले डोळे उघडणार आहे. उघडा डोळे बघा नीट. म्हणजे तो बाळाबाईच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. बाळाबाई काय करते, कोणाला भेटते, आपल्या पाठीमागे काय बोलते, हे सगळं तो शोधण्याचा प्रयत्न करेल. आणि यातूनच त्याला बाळाबाईचं सत्य समजणार आहे. कृष्णाच्या मदतीने तो खरोखरच बाळाबाईवर पाळ ठेवणारे, बाळाबाईचं स्टिंग ऑपरेशन करणारे. म्हणजे बाळाबाईशी गोड गोड बोलायचं, पण वेळ आली की बाळाबाईचं सत्य समोर आणायचं, असं कृष्ण आणि दुष्यंत ठरवणार. आणि या सगळ्या प्लॅनमध्ये दुष्यंतला बाळाबाईचं सत्य लवकरच कळणार आहे की बाळाबाई ही फक्त त्याच्याशी समोरासमोर गोड राहते आणि ती खरंच किती कपटी, कारस्थानी, पाताळयंत्री बाई आहे हे दुष्यंतला समजणार. मग हे सगळं घडणार तरी कसं? तर फ्रेंड्स, आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत दोघे एकत्र येऊन काही प्लॅन बनवतील. जसं की पूजा आणि बाळाबाईला पुन्हा एकदा एकमेकांसमोर आणणं. आणि पूजा आणि बाळाबाई एकमेकांच्या समोर आले की त्यांचं आपल्या प्लॅनविषयी बोलणं होतं. यावरून दुष्यंतला बाळाबाईचा खरा चेहरा समजेल की पूजाने जे कट कारस्थान केलं होतं त्यात बाळाबाईचा हात होता. पण फक्त एवढंच पुरेसं नाहीये, तर याआधी कृष्णावर जे काही जीवघेणे हल्ले झाले आहेत, कृष्णाला जमिनीत पुरलं गेलं, साप तिला चावावा अशी व्यवस्था केली गेली, ही सगळी बाळाबाईची कट कारस्थानं होती, हे सुद्धा कृष्णा समोर आणण्याचा प्रयत्न करेल. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा कृष्ण आणि बाळाबाई एकत्र असतात तेव्हा बाळाबाई ही बिनधास्त बोलते, कृष्णाला काही बाही सांगते आणि आपल्या सगळ्या पापांचा कच्चा चिठ्ठा वाचते. आणि याच गोष्टीचा फायदा कृष्णा उचलणार. कृष्णा आपल्या संपूर्ण भूतकाळाबद्दल दुष्यंतला माहिती करून देणार की आजपर्यंत लग्न झाल्यापासून बाळाबाईने तिचा किती वेळेस जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे सगळं बाळाबाई स्वतःच्या तोंडाने बोलणार, स्वतःच्या तोंडाने ती कबुली देणार. त्यामुळे दुष्यंतला बाळाबाईचा खरा चेहरा समजेल की वरवर कृष्णावर माझं खूप प्रेम आहे असं दाखवणारी बाळाबाई किती पाताळयंत्री आहे. ही तर झाली दुसरी गोष्ट. आणि मग
बाजाबाई ही 5 गावांची सरपंच आहे. 5 गावांसाठी ती देवी समान आहे. लोकांचा किती विचार करते. दुष्यंतला असं वाटतं की बाजाबाई ही स्वतःच्या घरचा, स्वतःच्या पोटच्या लेकाचा नाही विचार करत, पण गावाचा आधी विचार करते. पण तीच बाजाबाई या गावासाठी किती मोठी राक्षसीन आहे, किती मोठा शाप आहे, हे दुष्यंत समोर कृष्ण आणणार. ती गावातील सगळे गोरगरीब, ज्या लोकांना बाळासाबाईने त्रास दिलाय, ज्यांच्या जमिनी बाळासाबाईने लाटल्या आहेत, ज्यांना कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याज घेतलंय, या सगळ्यांची माहिती कृष्णा दुष्यंतला देणार. तेव्हा दुष्यंतचा शेवटचा गैरसमज सुद्धा दूर होईल की आपली आई ही खूप मोठी परोपकारी आहे, दान धर्म करणारी आहे. आणि मग त्यानंतर दुष्यंत हा बाळासाबाईला काही सोडणार नाही. दुष्यंतला नक्कीच दुःख होईल, कारण कोणत्याही मुलाला जेव्हा हे कळतं की आपली आई इतकी मोठी खोटारडी, पाताळयंत्री आहे, कट कारस्थानी आहे, तेव्हा या मुलाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यात दुष्यंतसारखा मुलगा, ज्याने लहानपणापासून आपल्या वडिलांना, आढळरावांना दूर ठेवलं आणि फक्त बाळासाबाईलाच आपलं दैवत मानलं होतं, त्या दुष्यंतला जेव्हा बाळासाबाईचा खरा चेहरा समजेल, तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार, एवढं मात्र नक्की. पण कृष्णा त्याला या दुःखाच्या डोंगरातून नक्कीच बाहेर काढेल, हे सुद्धा तेवढंच खरं. पण बाळासाबाईचा खरा चेहरा समजणं फक्त एवढंच पुरेसं नाहीये, कारण दुष्यंत हा बाळासाबाईवर विश्वास ठेवणार नाही. बाळासाबाई जे काही म्हणेल ते दुष्यंत ऐकणार नाही, एवढाच काय तो फरक पडणार. पण आढळरावांचं काय, जे आढळराव कृष्णा आणि दुष्यंतसाठी प्रत्येक वेळेस उभं राहतात, जे आढळराव स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत, पण बाळासाबाईचा प्रत्येक प्लॅन हाणून पाडण्यासाठी मेहनत घेत असतात, त्या आढळरावांचं काय, तर हे आढळराव आता दुष्यंत समोर आपलं सत्य मांडणार आहेत. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळासाबाईने आपल्या कट कारस्थानाला जेव्हा तिचं आढळरावांशी लग्न झालं तेव्हापासूनच सुरुवात केली होती. आढळराव हे गावचे इतके मोठे पाटील, 5 गावची सत्ता त्यांच्या हातात होती. पण जेव्हा बाळासाबाईने त्यांच्याशी लग्न केलं तेव्हा ही सगळी सत्ता आपल्या हातात असायला हवी. आपण या संपत्तीचे, या सत्तेचे एकुलते एक मालक असायला हवं, या विचाराने तिने आढळरावांविरुद्ध कट कारस्थानं करायला सुरुवात केली. मग आढळरावांच्या वडिलांचा जीवसुद्धा बाळासाबाईच्या या कट कारस्थानामुळेच गेला, एवढं मात्र नक्की. आणि मग बाळासाबाईने हा आरोपसुद्धा आढळरावांवरच लावला की तुमच्यामुळेच तुमच्या वडिलांचा जीव गेला. आणि दुष्यंतच्या मनात आढळरावांविरुद्ध, त्याच्या बापाविरुद्ध विष पसरवणं सुद्धा हा बाळासाबाईचाच प्लॅन होता. तिने आधीपासूनच तुझा बाप मला त्रास देतो, माझा छळ करतो, तो एक बाप म्हणून किती नालायक आहे, असंच दुष्यंतला सांगितलं. त्यामुळे दुष्यंतसाठी आढळराव हे कधीच त्याचे वडील नव्हते. दुष्यंतने कायम त्यांचा तिरस्कार केला. अगदी स्वतःच्या नावामागे सुद्धा त्याने आईचं नाव लावलं. दुष्यंत बाळासाबाई रांगणे पाटील वडिलांचं नाव त्याने लावलं नाही. इतका दुष्यंत आपल्या वडिलांचा तिरस्कार करतो, त्याला आढळरावांचा राग येतो. पण हेच आढळराव खरंच त्याच्यासाठी किती झटतात, त्याच्यासाठी काय काय करतात, याची दुष्यंतला जाणीव होणार आहे. कारण जेव्हा बाळासाबाईचं सत्य दुष्यंतला कळेल तेव्हा आढळरावांची चूक नाहीये हे सुद्धा कृष्णा दुष्यंतला समजावून सांगेल. ती दुष्यंतला म्हणेल की तुम्ही आजपर्यंत ज्या बाळासाबाईला देवी मानलत आणि ज्या आढळरावांना राक्षस मानलत, पण ते राक्षस नाहीये, तर उलट ते देवासमान आहेत. आणि बाळासाबाईचंच हे कट कारस्थान होतं तुम्हा बाप लेकांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्याचं. तेव्हा कुठे दुष्यंतचे डोळे उघडतील आणि मग दुष्यंत हा आढळरावांना आपले वडील म्हणून स्वीकार करेल. आणि मग या दोघा बापलेकांची गट्टी सुद्धा होणार. त्यांची गट्टी पाहायला खूप मजा येईल, एवढं मात्र नक्की. म्हणजे आता पूजाचा खेळ तर या मालिकेतून संपलाय, पण आता बाळासाबाईचा खेळ सुद्धा लवकरच संपणार आहे. आणि ज्या दिवशी बाळासाबाईचं खरं कट कारस्थान सगळ्यांसमोर येईल त्या दिवशी ही मालिका पाहायला खूपच मजा येणार आहे, एवढं मात्र नक्की. कारण बाळासाबाईचं खरं रूप समोर आल्यानंतर दुष्यंतला तर त्रास होणार आहे, परंतु कृष्णाच्या आयुष्यात जो त्रास आहे, आढळरावांच्या आयुष्यात जो त्रास आहे, जे दुःख आहे आणि गावकऱ्यांना जे दुःख देते बाळासाबाई, ते सगळं दूर होईल. आणि इतक्या लोकांची दुःख दूर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दुःख झालं, त्याच्या डोळ्यासमोरचा चांगलेपणाचा पडदा दूर झाला तर काहीही हरकत नाहीये, एवढं मात्र खरं. कारण आपण इतर मालिकांमध्ये पाहतो जी व्हिलन असते
ती एखाद्या हिरोईनला, मालिकेच्या नायिकेला काहीतरी नॉर्मल कट कारस्थान करते, पण या मालिकेत बाळजाबाई ही येऊन जाऊन कृष्णाचा जीव घेण्याचाच प्रयत्न करते. म्हणजे कृष्णा कायमची ढगात गेली की बाळजाबाई तिच्या मनासारखं करायला मोकळी. त्यामुळे या बाळजाबाईचं सत्य समोर येणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं मात्र खरं, बाळजाबाईचं सत्य तर समोर येईल, पण शेवटी बाळजाबाई दुष्यंतची आई आहे. त्यामुळे दुष्यंत काय तिला घराबाहेर काढणार नाही. बाळजाबाई ही घरातच राहील आणि पुन्हा एकदा कृष्णाविरुद्ध आपली कट कारस्थानं सुरू करेल. मालिका सुरू ठेवायची असेल तर एवढं तर करावंच लागणार. पण यापेक्षा मोठा ट्विस्ट आता या मालिकेत येणार आहे. पुढील काही दिवसातला सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल, पूजा ही पुन्हा एकदा रांगणे पाटलांच्या घरात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल, पूजाचा काय संबंध? पूजाचं सत्य आता दुष्यंतला कळालंय, कृष्णाला कळालंय, त्यामुळे पूजाला घरात ते येऊच देणार नाही, तिला घरात पाऊल ठेवू देणार नाही. पण फ्रेंड्स, असं होणार नाहीये. पूजा ही घरात पाऊल ठेवणार आहे आणि चक्क ती लग्न करून पाऊल ठेवणार आहे. आणि हे तिचं लग्न असेल दुष्यंतशी नाही, तर चक्क जयकांतशी. आणि हा ट्विस्ट आपल्या सगळ्यांना माहीतच होता की आज ना उद्या हे घडणारच होतं. आता पूजाकडे दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाहीये. आधीच दुष्यंतला तिचं सत्य समजलंय, त्यामुळे दुष्यंत हा कृष्णाला जवळ करतोय आणि पूजाला दूर लोटतोय. त्यामुळे दुष्यंतच्या मनात आपल्याविषयी कोणतंच प्रेम राहिलं नाहीये हे पूजाला कळून चुकलंय. त्यात पूजाने आता ही सुद्धा कबुली दिली की माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, मी फक्त पैशांसाठी तुझ्या मागे मागे होते, प्रेमाचं नाटक करत होते. त्यात पूजाकडे आणखीन एक शस्त्र होतं, ते म्हणजे कृष्णाचं. कृष्णाचं पूजावर खूप प्रेम होतं, तर आपल्या प्रेमाविषयी तिला कळलं तर ती दुष्यंतला सोडेल आणि मग दुष्यंत मला मिळेल असं तिला वाटत होतं. तिने हे सुद्धा करून पाहिलं, पण आता पूजाचं सत्य कृष्णाला सुद्धा कळालंय. म्हणजे पूजा आता दुष्यंतचा विषय पूर्णपणे सोडून देणार आहे. पण ती एक विषय कधी सोडणार नाही, आणि तो म्हणजे पैसा, ऐश्वर्य आणि संपत्ती. पूजाला लहानपणापासून तेच हवंय. तिला हे गरिबीचं आयुष्य नकोय. आणि आता तिला दुष्यंतकडून कोणतीही अपेक्षा नाहीये. दुष्यंत तिला हे काहीच देऊ शकत नाही. मग अशी कोण व्यक्ती आहे जे तिला हे सगळं देऊ शकतं? आणि ती व्यक्ती म्हणजे जयकांत. जयकांत हा पूजाच्या प्रेमात पडलाय. पूजाचं सौंदर्य पाहून तो वेडापिसा झालाय. आणि जयकांत हा पूजाला अनेकदा म्हटलाय की मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण पूजाला दुष्यंतची अपेक्षा होती, पण ती अपेक्षा आता संपली. त्यामुळे तिच्यासमोर आता जर श्रीमंत होण्याचा एकमेव पर्याय असेल तर तो म्हणजे जयकांतशी लग्न करणं. कारण जयकांत हा सुद्धा या आढळरावांच्या कुटुंबाचाच भाग आहे. तो सुद्धा रांगणे पाटील आहे आणि त्याच्याकडे सुद्धा खूप संपत्ती आहे. त्यामुळे जर आपण जयकांतशी लग्न केलं तर आपल्याला रांगणे पाटलांच्या वाड्यावर सुद्धा राहायला जाता येईल, आयशो आरामात जगता येईल आणि पुढे मागे कृष्ण आणि दुष्यंत विरुद्ध विविध कट कारस्थानं करता येतील हे पूजाला समजणार. आणि पूजा जयकांतची ऑफर स्वीकारणार. ती जयकांतशी लग्न करून चक्क रांगणे पाटलांच्या घरची छोटी सून बनून घरामध्ये येणार. ती कृष्णाची छोटी जाव असेल. आणि हा काय मोठा लग्न सोहळा नसणार. जयकांत आणि पूजा हे डायरेक्ट लग्न करून घरी पोहोचणार. त्यामुळे घरातील सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा या दोघांचं लग्न झालंय. आता कुणी काहीच करू शकत नाही. आणि जयकांतला घराबाहेर काढायचा तर काही प्रश्न नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा पूजाचा स्वीकार करावाच लागेल. आणि पूजा ही कृष्णाची जाऊ बनून घरामध्ये येणार. आणि पूजाला आता संपत्ती मिळाली आहे, आयुष्य आराम मिळालाय, म्हणून ती आपला मूळ स्वभाव सोडणार. कृष्ण आणि दुष्यंतला त्रास देणार नाही, त्यांच्याविरुद्ध काही कट कारस्थान करणार नाही असं तर होणार नाही. ती नक्कीच यांच्याविरुद्ध कट कारस्थान करणारच, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणारच. आणि यातूनच या मालिकेत पुढे पुढे गोष्ट डेव्हलप होत राहील. कारण पूजा आता हक्काने या घरात आली आहे. कुणी काही म्हटलं तरी जोपर्यंत जयकांत तिच्या साथीला आहे तोपर्यंत तिला घरातून कुणी काढू शकत नाही. आणि नगास नग भेटलेत. जयकांतला पूजा भेटली, पूजाला जयकांत भेटला. आणि हे एक दोघे एकमेकांना खूप साजेसे आहेत. हळूहळू बाळजाबाई जिची संपूर्ण शक्ती गेलेली असेल, कारण दुष्यंतला तिचं खरं रूप कळलंय, ती बाळजाबाई सुद्धा पूजाला जाऊन मिळणार. पूजाची साथ घेऊन ती कृष्णाचा बदला घ्यायचा प्रयत्न करणार. परंतु मधल्या काळात जेव्हा बाळजाबाईचं सत्य हे दुष्यंतला समजेल, दुष्यंत हा बाळजाबाईला जाब विचारणार की आई, हे सगळं काय, हे सगळं तू का केलंस? तेव्हा बाळजाबाईला वाटणार की जर मला या घरात राहायचं असेल
तर मला आता काही दिवस चांगुलपणाचं नाटक करावं लागेल. जे नाटक मी इतक्या वर्ष केलं होतं ते मला आता खरोखर करावं लागणार आहे. आणि बाजाबाई ही अश्रू ढाळेल, रडू लागेल, दुष्यंतची माफी मागेल, कृष्णाची माफी मागेल, आढळरावांची माफी मागेल की मी चुकले. पैसा आणि सत्तेसाठी मी स्वतःच्या कुटुंबाला, प्रेमाच्या लोकांना दूर केलं, त्यांना फसवलं. पण आता मी असं करणार नाही. मला माझी चूक समजली आहे, मला पश्चाताप झाला आहे. आणि आपल्या आईचे हे अश्रू पाहून दुष्यंतला सुद्धा वाईट वाटणार आणि दुष्यंत हा बाजाबाईला पुन्हा एकदा संधी देणार. पण कृष्ण आणि आढळरावांना माहिती असेल की हे सगळं बाजाबाईचं नाटक आहे. पण दुष्यंतसमोर ते काही बोलू शकत नाही. बाजाबाई ही घरातच राहणार. काही दिवस तर ती सगळ्यांशी खूप गोड गोड वागेल. बाजाबाईचा जो तोरा आहे तो तोरा ती सोडून देईल. सगळ्यांची सेवा करेल, आढळरावांशी गोड बोलेल, कृष्णाला कामात मदत करेल. पण हळूहळू तिचा हा तोरा परत येईल आणि ती कृष्णाला आणि आढळरावांना पुन्हा एकदा अडकवण्याचा प्रयत्न करेल, त्रास देईल, एवढं मात्र नक्की. आणि त्याच वेळेस पूजा ही सुद्धा घरात परत येईल आणि पूजा घरात आल्यावर पुन्हा एकदा त्यांची नाटकं सुरू होणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, हे सगळं तर होतच राहणार आहे. कारण कोणत्याही डेली सोपमध्ये व्हिलन असणं, मालिकेच्या हिरो हिरोईनला त्रास देणं, त्यांच्या आयुष्यात संकट आणणं हे तर चालतच राहणार. पण आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याचं काय होणार? आणि ती गोष्ट म्हणजे कृष्णा आणि दुष्यंतची लव्ह स्टोरी. कारण तीच आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. कृष्ण आणि दुष्यंत यांनी तर आता एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं आहे. दोघेही एकमेकाच्या प्रेमात वेडे झाले आहेत. मग कृष्ण आणि दुष्यंत पुढे काय करणार? तर फ्रेंड्स, जेव्हा दुष्यंतला बाजाबाईचं सत्य समजेल तेव्हा दुष्यंत हा पार कोलमडून गेलेला असेल. या त्याच्या दुःखाच्या काळात कृष्णा त्याला सावरणार. आणि मग आजपर्यंत बाजाबाईची जी इमेज दुष्यंतच्या मनात होती की बाजाबाईपेक्षा खरं त्याला कुणीच वाटत नव्हतं, बाजाबाईपेक्षा मोठं त्याला कुणीच वाटत नव्हतं, आता ती जागा कृष्णा त्याच्यासाठी घेणार. आधीच दुष्यंत म्हणालाय की कृष्णा, मी तुला माझ्यापासून वेगळं समजत नाही, तू माझा श्वास आहेस. आणि आता तर जेव्हा दुष्यंतला बाजाबाईचं सत्य समजेल तेव्हा दुष्यंत आणि कृष्णा आणखीनच एकरूप होतील आणि आपल्याला छोटा दुष्यंत किंवा छोटी कृष्णासुद्धा पाहायला मिळेल. आणि कृष्णाचं बाळणपण, तिचं आई होण्याचा हा एक जो मोठा ट्विस्ट असेल तो सुद्धा मालिकेत पाहायला मिळेल, एवढं मात्र खरं. म्हणजे आता पुढील काही एपिसोडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नवीन नवीन ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा रोमांस तर आपल्याला पाहायला मिळेलच, त्याचबरोबर बाजाबाईचं सत्य ही कृष्णा दुष्यंत समोर कसं आणते आणि त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाबरोबर मिळून बाजाबाईचं सत्य समोर आणण्यासाठी काय काय प्रयत्न करतो हे पाहायला खूपच मजा येईल. मग बाजाबाईचं सत्य समोर आल्यावर तिची नाटकं, तिचं रडणं आणि तिचा पडलेला चेहरा हे सगळं सुद्धा खूप भारी असेल. जयकांत आणि पूजाचं लग्न, पूजाचं कृष्णाची छोटी जाऊ म्हणून घरात येणं हा सुद्धा खूप मोठा ट्विस्ट असणार आहे. त्यामुळे मालिकेत मोठं वादळ येईल, एवढं मात्र नक्की. म्हणजे हळूहळू आता ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कृष्ण आणि दुष्यंतची गोष्ट आणखीन भारी होणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं? कारण मागील काही दिवसांपासून कृष्ण आणि दुष्यंत हे जेव्हा वेगळे झाले होते तेव्हा दुष्यंतने कृष्णाला मनवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. आणि हे प्रयत्न आपल्या सर्वांना कळत होते की दुष्यंत हा कृष्णावर किती प्रेम करतोय. पण कृष्णा मात्र स्वतःच्या लहान बहिणीसाठी, पूजासाठी काहीही करायला तयार होती. आणि पूजासाठी तिने आपलं सगळं सर्वस्व सोडायचं ठरवलं होतं. पण ऐनवेळेस कृष्णाला सगळं सत्य कळालं, दुष्यंतची किंमत कळाली. आणि मग कृष्णाने पुन्हा एकदा आपला संसार हातात घेतला, पूजाला हकलून लावलं आणि दुष्यंतच्या घरी परतली. आणि लवकरच हे दोघे आपल्या संसाराच्या पुढील पडावाला सुद्धा सुरुवात करतील, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला या मालिकेतील सगळ्यात जास्त काय आवडतं? कृष्ण आणि दुष्यंतची केमिस्ट्री की बाजाबाई आणि कृष्णाची तस्सल की आढळरावांचा समजूतदारपणा, समंजसपणा, ज्या प्रकारे ते कृष्णाला आणि दुष्यंतला मदत करतात? नक्कीच कमेंट करून सांगा. या मालिकेतील तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? या मालिकेतील तुमचं फेवरेट ॲक्टर कोणतं आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करा. कारण मालिकेतील बाजाबाईचा आपल्याला राग येऊ शकतो, परंतु त्यांची ॲक्टिंग खूप भारी आहे, हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? या मालिकेचे कलाकार, गोष्ट
ॲक्टर्स, कॅरेक्टर्स सगळं आवडतं ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.